आज आपण चर्चा करणार आहोत नंदुरबार जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाच्या राजकीय घडामोडीवर. नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकींचा धुराळा आता खाली बसला आहे. 2 डिसेंबरला मतदान झाले, 21 डिसेंबरला निकाल लागला आणि आता नगराध्यक्षांनी आपल्या पदाचा कार्यभारही स्वीकारला आहे. पण खरी पिक्चर अजून बाकी आहे. नगराध्यक्ष तर जनतेने निवडले, पण आता पालिकेचा गाडा हाकण्यासाठी त्यांना गरज आहे ती भक्कम साथीदारांची, म्हणजेच उपनगराध्यक्षांची आणि विषय समिती सभापतींची. जिल्ह्यातील नंदुरबार, शहादा, नवापूर आणि तळोदा या चारही नगरपालिकांमध्ये आता उपनगराध्यक्ष कोण होणार, कोणाच्या गळ्यात पडणार सत्तेची माळ आणि शहादा पालिकेत नक्की काय विचित्र पेच निर्माण झालाय, यावरच आधारित आहे आजचा आपला विशेष रिपोर्ट. चला मग जाणून घेऊया सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच. मंडळी, कुठल्याही शहराचा विकास हा त्या शहराच्या पालिकेतील टीम वर्कवर अवलंबून असतो. नंदुरबार जिल्ह्यातील चारही नगरपालिकांमध्ये नवनियुक्त नगराध्यक्षांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे. निकालाच्या दुसऱ्याच दिवशी नंदुरबार आणि नवापूर येथील नगराध्यक्षांनी आपली खुर्ची सांभाळली. त्यानंतर शहादा आणि तळोदा येथेही पदभार स्वीकारण्यात आला आहे. आता खऱ्या अर्थाने पालिकेच्या कामकाजाला लोकनियुक्त प्रतिनिधींकडून सुरुवात झाली आहे. प्रशासन आता ऍक्शन मोड मध्ये आलंय. पण आता सर्वांचे डोळे लागले आहेत ते पहिल्या सर्वसाधारण सभेकडे. ही सभा का महत्वाची आहे? कारण याच सभेत किंवा त्यापुढील विशेष सभेत शहराचे दुसरे प्रथम नागरिक म्हणजेच उपनगराध्यक्ष आणि विविध विषयांचे सभापती निवडले जाणार आहे. सध्या चारही नगरपालिकांमध्ये पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत. सत्ताधारी असो वा विरोधक, प्रत्येक जण गटनेते आणि प्रधोद निवडण्याच्या कामात व्यस्त आहे. तशी अधिकृत पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिली जात आहे. येत्या काही दिवसात हे चित्र स्पष्ट होईलच, पण त्याआधी या चारही शहरांमध्ये नक्की काय राजकीय गणिते जुळवली जात आहे हे पाहणं रंजक ठरणार आहे. सुरुवात करूया सर्वात इंटरेस्टिंग म्हणजेच शहादा नगरपालिकेतून. मित्रांनो, शहादा पालिकेची स्थिती ही नाव सोनूबाई आणि हाती कथलीचा वाळा अशी झाली आहे, किंवा थोडक्यात सांगायचं तर धडना इकडे धडना तिकडे अशी विचित्र स्थिती आहे. का? कारण जनतेने नगराध्यक्ष म्हणून जनता विकास आघाडीच्या उमेदवाराला पसंती दिली आहे. पण जेव्हा आपण नगरसेवकांचा विचार करतो तेव्हा तिथे चित्र पूर्णपणे उलट. शहादा पालिकेत एकूण 29 जागा आहेत आणि त्यापैकी तब्बल 20 जागांवर भारतीय जनता पक्षाचे म्हणजेच भाजप नगरसेवक निवडून आले आहेत. याचा अर्थ काय? तर नगराध्यक्ष एका गटाचा आणि सभागृहातील बहुमत दुसऱ्या गटाकडे म्हणजेच विरोधकांकडे. त्यामुळे इथे एक गोष्ट तर स्पष्ट आहे, शहादा पालिकेत उपनगराध्यक्ष पद हे सत्ताधारी गटाकडे नसून ते विरोधी बाकावर बसलेल्या भाजपच्या वाट्याला जाणार आहे. ही स्थिती अत्यंत बिकट आहे. नगराध्यक्षांना शहराचा विकास करायचा असेल तर त्यांना बहुमतात असलेल्या भाजपच्या नगरसेवकांचे आणि उपनगराध्यक्षांचे सहकार्य द्यावेच लागेल. सत्ताधारी गटाला अतिशय सामंजस्याने नमते घेत आपली पावले टाकावी लागणार आहेत. आता भाजप या संधीचं सोनं कसं करतं आणि कोणाला उपनगराध्यक्ष बनवतं याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे. आता वळूया जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या नंदुरबार पालिकेकडे. इथे मात्र चित्र शहादापेक्षा पूर्णपणे वेगळे आणि स्पष्ट आहे. नंदुरबारमध्ये मतदारांनी सत्ताधारी शिंदे सेनेच्या पारड्यात भरभरून मते टाकली आहेत. इथे शिंदे सेनेचे तब्बल 29 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचा धोका किंवा साक्षंता नाही. उपनगराध्यक्ष हा शिंदे सेनेचाच होणार हे निश्चित आहे. पण तरीही राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. का? कारण नंदुरबार पालिकेत एक परंपरा आहे किंवा एक राजकीय फॉर्म्युला आहे. तो म्हणजे दरवर्षी नवीन चेहरा. पक्ष नेतृत्वाला आपल्या सर्व कार्यकर्त्यांना खुश ठेवायचे असते. त्यामुळे उपनगराध्यक्ष पद हे 5 वर्षांसाठी एकाच व्यक्तीला न देता दरवर्षी रोटेशन पद्धतीने दिले जाण्याची शक्यता आहे. एका वर्षासाठी पद घ्या आणि नंतर दुसऱ्याला संधी द्या, या तत्वावर इथे निवड होऊ शकते. या पहिल्याच वर्षी कोणाला संधी मिळणार, ज्येष्ठ नगरसेवकाला की एखाद्या तरुण चेहऱ्याला, यावर सध्या खलबते सुरू आहेत. दुसरीकडे नंदुरबारमध्ये भाजपने आपली विरोधी पक्षाची भूमिका चोख बजावण्यासाठी तयारी सुरू केली आहे. भाजपने गटनेतेपद आनंद माळी यांची तर विरोधी पक्षनेतेपद हिरालाल चौधरी यांची निवड जाहीर केली आहे. नंदुरबारमध्ये भाजपचे 8 आणि एमआयएमचे 4 नगरसेवक आहेत. जरी सत्ता शिंदे सेनेकडे असली तरी हे 12 नगरसेवक विरोधी बाकावरून सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्याचे काम करतील.
पुढील आठवड्यात होणाऱ्या विशेष सभेत यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. आता नजर टाकूया नवापूर आणि तळोदा या दोन महत्वाच्या शहरांकडे. या दोन्ही ठिकाणी राजकीय वार एकाच दिशेने वाहताना दिसते आणि ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट. नवापूर नगरपालिकेत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे स्पष्ट बहुमत आहे. विशेष म्हणजे इथे लोकनियुक्त नगराध्यक्ष सुद्धा याच पक्षाचा निवडून आला आहे. त्यामुळे इथे सत्तेचा डोलारा एक हाती आहे. सत्ता आपली, नगराध्यक्ष आपला आणि आता उपनगराध्यक्षही आपलाच, अशी स्थिती नवापूरमध्ये आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नवापूरमध्ये उपनगराध्यक्ष पदासाठी पक्षातल्या पक्षातच मोठी चुरूस आहे. सध्या तीन प्रमुख नावे चर्चेत आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते जातीय समीकरणे आणि गटातटाचे राजकारण सांभाळून यातील एका नावावर शिक्कामोर्तब करतील. तीच परिस्थिती तळोदा नगरपालिकेत आहे. तळोद्यात ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत आहे. इथे अनेक नगरसेवक पहिल्यांदाच निवडून आले आहेत, ज्याला आपण फर्स्ट टाइमर म्हणतो. त्यामुळे जुन्या जाणत्यांना संधी द्यायची की नव्या दमाच्या शिलेदारांना संधी द्यायची, यावर पक्षात मंथन सुरू आहे. तळोदा वासियांच्या नजरा आता या निर्णयाकडे लागलेल्या आहेत. मंडळी, तुम्हाला प्रश्न पडला असेल की उपनगराध्यक्ष पद इतके महत्वाचे का? तर नगराध्यक्षांच्या अनुपस्थितीत शहराचा कारभार पाहणे, विविध विकास कामांच्या फायली पुढे सरकवणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे विषय समित्या, पाणी पुरवठा समिती, बांधकाम समिती, आरोग्य समिती या समित्यांचे सभापती म्हणजे त्या त्या खात्यांचे मिनी मंत्रीच असतात. त्यामुळेच केवळ उपनगराध्यक्षच नाही तर या सभापतींसाठीही मोठी रस्सीखेच सुरू आहे. मला उपनगराध्यक्ष पद नाही मिळाले तर किमान बांधकाम सभापती तरी करा, अशी मागणी आता नगरसेवकांकडून गटनेत्यांकडे आणि पक्षश्रेष्ठींकडे केली जात आहे. समाजकारण, पक्षातील अंतर्गत गटबाजी, निवडणुकीत दिलेली आश्वासने आणि भविष्यातील सोय या चारही गोष्टींचा संगम साधूनच या निवडी केल्या जाणार आहेत. तर मंडळी, एकंदरीत चित्र असे आहे की शहादा वगळता इतर तिन्ही पालिकेत सत्ताधारी गटाचाच उपनगराध्यक्ष होणार आहे. पण शहाद्यातील भाजपचा उपनगराध्यक्ष आणि सत्ताधारी गटाचा नगराध्यक्ष हे समीकरण शहराच्या विकासाला गती देईल की ब्रेक लावेल हे पाहणं औत्सुकताचा ठरणार आहे. नंदुरबारमध्ये शिंदे सेनेचा 1 वर्ष 1 पद हा फॉर्म्युला यशस्वी होतो का? आणि नवापूर तळोद्यात अजित पवार गटाचे नेते कुणाला संधी देतात? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला पुढील आठवड्यात मिळतीलच. शहराचा विकास हा केवळ पदांवर अवलंबून नसतो, तर त्या पदावर बसणाऱ्या व्यक्तीच्या इच्छाशक्तीवर अवलंबून असतो. आपण आशा करूया की जे कोणी उपनगराध्यक्ष किंवा सभापती होतील ते राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देतील, अशीच आपण त्यांच्याकडे आशा करूया. तर मित्रांनो, तुमचे काय मत आजच्या व्हिडिओवर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला काय वाटतं, नंदुरबारचा उपनगराध्यक्ष कोण होणार? तुमचे मत खाली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला. धन्यवाद.